माणिकराव कोकाटे यांचा बंदूक परवाना आता रद्द होण्याची शक्यता दिसते। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। माणिकराव कोकाटे यांच्या शस्त्र परवान्याचे कारण दाखवत सरकारी वकिलांनी हा युक्तिवाद केलेला आहे। ज्या कोकाटेंनी आपलं उत्पन्न 10,000 रुपये दाखवून शासनाचं घर मिळवलं, त्याच माणिकराव कोकाटे यांच्या बंधूंनी साखर कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांना दररोज लाखो रुपयांचा पगार रोख द्यावा लागतो, म्हणून हा शस्त्र परवाना हवा आहे अशा स्वरूपाची माहिती दिल्याचं या तपासातून समोर आलं। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत। किरण, महत्त्वाची अपडेट, माणिकराव कोकाटे यांचा आता बंदूक परवाना रद्द होण्याची शक्यता दिसते। गौरी, खरं तर आपल्याला माहिती आहे की कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे कालच्या सुनावणीच्या नंतर अडचणीत सापडलेले आहे। यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर शासनाचा लाभ घेत असताना त्यांनी जी कागदपत्रांची अफरातफर केलेली होती, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जो युक्तिवाद करण्यात आला सरकारी वकिलांच्या माध्यमातून, त्यामध्ये ही महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांनी आपलं उत्पन्न कमी आहे असं एका बाजूला दाखवलं, मात्र दुसऱ्या बाजूला जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमध्ये जे कामगार आहेत त्यांचं वेतन रोख स्वरूपात द्यावं लागतं आणि ते लाखोंच्या घरामध्ये आहे। इतकी मोठी रक्कम बाळगताना सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र परवाना मिळावा अशा स्वरूपाची मागणी केलेली होती। त्या सगळ्या दरम्यान जो न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला त्यामध्ये वकिलांनी ही महत्त्वाची बाब नमूद केलेली आहे, ज्यामध्ये माणिकराव कोकाटे यांच्या बंधूंकडनं जे परवान्यासाठीची जी मागणी करण्यात आली त्यामध्ये लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याचं त्यामध्ये नमूद केलेलं आहे। मग एका बाजूला जर लाखो रुपयांचा व्यवहार होत असताना दुसऱ्या बाजूला त्यांचं उत्पन्न 10,000च्या आत कसं, अशा स्वरूपाचा सवाल उपस्थित करत त्यांचा परवाना देखील रद्द करावा अशा स्वरूपाचा आता जी मागणी आहे ती त्या दरम्यान पुढे येऊ लागलेली आहे। यामध्ये एक महत्त्वाची बाब म्हणजे कोकाटे यांनी जो लाभ घेतलेला आहे त्या लाभाच्या पार्श्वभूमीवर जो युक्तिवाद करण्यात आला तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये न्यायालयाने जी टिप्पणी केली ती देखील अतिशय महत्त्वाची आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये कोकाटे यांचा परवाना रद्द होतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। गौरी, हो, नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती एकदा बघूयात। एकीकडे विरोधी पक्षातले जर असतील तर एक न्याय आणि दुसरीकडे सत्ताधारी असेल तर दुसरा न्याय, आणि त्यात मंत्री असल्यावर शिक्षा झाल्यावरही जर राजीनामा दिला जात नसेल तर आपल्या पुढे दोन प्रकरण आहे। एक आहे बीडचं, धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या, आरोप स्पष्ट होऊ द्या, आरोप सिद्ध होऊ द्या, त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही, आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले, शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही। त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णतः या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे ही यातून लक्षात येतं। मात्र आमची राज्यपालांकडे मागणी आहे की तात्काळ माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपदावरून त्यांना बरखास्त करावे।